नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या काल. आणि मोहिनीला पूर्ण शहरात पूर्ण रस्ते करायचे होते. 10 कोटी कलेक्टर साहेब, पालकमंत्री यांच्या त्याच्यात थोडंसं हे होतं की आपल्याला ॲडजस्ट होत नव्हते, म्हणून दादांना दिलं. तर दादांनी सही करून हे पत्र आजच मला मिळालेलं आहे. सकाळी मुंबईवरून आलं आहे की दादांनी कलेक्टर साहेबांना लिहून दिलं होतं की निधी देण्यात यावा म्हणून. दादाला मी जिद केली होती की दादा मी निवडून आली, मला आपल्याला भेटायचं आहे. दादाने मला सांगितलं की मी तुला नक्की भेटणार, सगळी निवडणूक होऊ द्या. आणि ह्याच्यानंतर मी दादाला सांगितलं, दादा ही अर्जंट आहे की मला कलेक्टर साहेब निधी देणार नाही, तुम्ही मला एन्डॉर्समेंट द्या, मी येते. तो दादाने सांगितलं असं एक नेता कोणी नाही असेल, आपण स्वतः जातात तेव्हा आपल्याला हे साईन देणार. पण त्याने मला सांगितलं पत्र पाठवून द्या, आम्ही साईन देऊ. आणि दादाचं पत्र कालच आम्हाला भेटलं आणि आज असं आम्हाला भेटलं. आणि मी अजून दादाला भेटूच नाही शकली अध्यक्षांनी. त्याच्यानंतर मी आपल्या सर्वांची रजा घेतो. मी बारामतीकडे निघतो. उपस्थित शोकातून बंधूंनो, आपण सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख, आपले लाडके नेते अजितदादा पवार यांचा आज सकाळी विमान अपघाताने त्यांना फार दुःख झालेलं आहे. आणि आज ही वार्ता ऐकून सगळीकडे सन्नाटा पसरलेला आहे. आदरणीय मंत्री महोदय इंद्र नाईक साहेब, मोहिनीताई नाईक यांना सकाळी वार्ता कळाल्याबरोबर त्यांना अश्रू अनावर झाले. सगळे कार्यकर्ते त्या महाराष्ट्रातली सर्व जनता जी अजितदादावर प्रेम करणारी आहे, इथे उपस्थित पत्रकार बांधव, आपण सगळ्यांच्या वतीने त्यांना एक मौन श्रद्धांजली आपण अर्पण करूया. ओम शांती, ओम शांती, शांती, शांती. विश्राम. आज सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा आपले नेते, माझे मार्गदर्शक सन्माननीय अजितदादा पवार यांच्या विमानाच्या दुर्घटनेची बातमी कळाली. आणि नंतर सर्व काही माहिती घेत असताना असं समजलं की त्यांना या दुर्घटनेत आपलं जीव गमावं लागलेलं आहे. इंद्रनील नाईक किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही हानी नसून ही हानी संपूर्ण महाराष्ट्राची हानी आहे. एक कणखर नेता हा आपल्यामधून आज निघून गेलेला आहे. नाईक परिवार मागच्या काही वर्षापासून राजकारणात थोडी स्ट्रगल करण्याची भूमिका अशी आपल्याला बघायला मिळाली होती. आणि सन्माननीय अजितदादांनी नाईक परिवाराला पुनर्जीवित करण्याचं काम किंवा स्टेबिलिटी देण्याचं काम तिथे केलेलं आहे. जेव्हा पक्ष 2023 मध्ये पक्ष कसं राहील आणि पक्ष कसं फुटेल, तेव्हा मला लक्षात आहे की सन्माननीय लोकनेते मनोहर भाऊ आणि मोहिनी यांचा आग्रह होता की दादा आपल्या पाठीशी खंबीरपणे नेहमीच उभे होते आणि आपल्याला दादांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. खरं म्हणजे ही बातमी फार वेदनादायी आहे. आणि तसं मला प्रोसेस करायला किंवा विचार करायला पण आज काही सुचत नाही आहे. सर्वप्रथम तर आम्ही दादांचं तिथे जाऊन दर्शन घेणार आहे. त्यानंतर राजकीय चर्चा ही आज उचित नाही आहे. सन्माननीय दादा यांचं जाणं हे खरोखरच वेदनादायी आहे आणि
आज नाईक परिवारासह इंद्रनील नाईकसह राष्ट्रवादी काँग्रेससह पूर्ण महाराष्ट्र पोरका झाला असं मला वाटते. चला